शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज सगळ्या ताईंच्या भरपूर वेळेस कमेंट आले की ताई तुमच्या घरी धोंडा कधी आहे, धोंडा कधी आहे. तर आज धोंड्याचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली. दुपारची वेळ झाली आहे तर पूर्णाचा स्वयंपाकाचा मान असतो आणि छान असा मस्त चुलीवर स्वयंपाक करणार आहे. तर प्रियांकांते आले तिकडे बसलेले, अजून ताईन ते यायचे बाकी आहे. सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला आहे, कामं आवरली आणि दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर चला तुम्हाला दाखवते. आता आम्ही डाळ टाकली चुल्यावर, पीठ वगैरे मी किचनवर मळून घेणार आहे आणि चुलं काही घरात पेटवता येत नाही त्यामुळे बाहेर पेटवलं आहे. तर चला सगळे आपली यूट्यूब फॅमिली ज्या दिवसाची वाट बघत होती तो दिवस आज फायनली आला आहे, म्हणजे धोंडे जेवण. तर इकडे ना आईंनी छान असे वाणाला वस्तू आणलेल्या होत्या. नाशिकला गेलेल्या होत्या ना गंगेवर, तर तिकडनंच भांडी बाजारामधनं ह्या वस्तू घेतलेल्या होत्या त्यांनी. तर हा दिवा आहे तो आमच्यासाठी आणलेला आहे, म्हणजे देवाला वाण देण्यासाठी. तर छान असं बाहेर जी शंकरांची पिंड आहे तिथे वाण देण्यासाठी हा दिवा आणला आईंनी. आणि हे 4 ताटं आणि 4 दिवे हे चौघींसाठी आणलेले आहे. तर खूप मस्त आहे, मला तर खूप आवडले. आईने घरी आल्या दाखवले होते. आणि त्यानंतर आता दुपारच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. तर इकडे चुलीवर मस्त डाळ टाकलेली होती पूर्णाची, आता शिजायला टाकलेली होती. आणि जाळही छान झालेला होता, कारण की लाकडं हे एकदम कडक उन्हामध्ये वाळलेले होते ना, त्यामुळे एकदम छान पेटले होते. आणि आता डाळ पण थोड्याच वेळात उकळल. टवेला आणले आईंनी आंबे, दिवा लावला. पहिलं देवाला वाण देऊन झाले. छान आहे, मस्त आहे दिवे, लागतील पण तिकडं बाहेर महादेवाला. पहिले आईजीचे वाण महादेवाला राहते. आई मार्केटला गेलेल्या होत्या ना, तर आईने त्यांनी आंबे पण घेऊन आलेल्या होत्या. तर आंबे तूप सगळंच घेऊन आलेलं होत्या. आणि इकडे जयाताई पुरण घासण्यासाठी बसलेल्या होत्या. पुरण पण शिजवून घेतलेलं होतं. आज सगळा स्वयंपाक आम्हाला चुलीवरच करायचा होता, कारण की चुलीवरचा स्वयंपाक आहे ना टेस्ट छान लागते. म्हणून मग आम्ही आज ठरवलं होतं की मग स्वयंपाक आज चुलीवरच करू. त्यामुळे मग लवकर लागलेलं होतं. सकाळचं घरातली कामं आवरली आणि लगेच मग स्वयंपाकाला लागलो. तर इकडे मी आता साराचा मसाला तयार करून घेतला आणि छान असं वाटूनही घेतलं. त्यानंतर इकडे आंबे वगैरे धुवून घेतले स्वच्छ, तर आणि लगेच पुरण पण वाटून घेतलं. तर इकडे पूजा आणि प्रियांका रस करण्यासाठी बसलेल्या होत्या आणि लाडूही झोपलेला होता, कारण की जर लाडू उठलेला असला ना तर पूजाला काही काम करून देत नाही. त्यामुळे मग लाडू झोपला तोपर्यंत पूजा आणि प्रियांका दोघीही रस करू लागल्या. तर प्रियांका पण प्रेग्नेंट आहे, त्यामुळे मग त्यांना जास्त काही काम करायला लावलं नाही, तरी पण त्या करत होत्या, कारण की डॉक्टरने त्यांना आराम करण्यासाठी सांगितले. पण मग सगळे काम करत असले की प्रियांकाला पण शांत काही बसवत नाही, त्याही काम करत होत्या. आणि इकडे छान असा सार उकळत होता चुलीवर. त्यानंतर इकडे मी रस दळण्यासाठी घेतला. एक नंबर चुलीवरचा स्वयंपाक आहे. आम्ही त्र्यंबकला तिथे एक आंबारस खायला गेलतो, पण त्याच्यापेक्षा पण आमच्या घरच्या स्वयंपाकाची चव अप्रतिम. हो ताई, तिथली सार लय भंगार होता, आपला सार एक नंबर आहे. खरंच सारखंच एक नंबर आहे. हा, चूल लय आवडली ना, चूल. आता मी उठणार आहे आणि संध्याताई बसणार आहे. आणि आम्ही कालगंगेवर गेलो होतो, चौघी बहिणी गेलो होतो, आई वडिलांना घेऊन गेलो होतो मस्त. आणि छान आमच्या आंघोळी वगैरे दर्शन वगैरे छान झालं. आणि तिथे एक ताई भेटल्या होत्या, त्या ताई आईंच्या पाया पडल्या आणि त्या म्हणे का मी देवाला आले ताई, मला पुढल्या वर्षी तुमच्याच पोटी येऊ द्या. पुढच्या जन्मी. हा सॉरी, मी वर्षाने नाही, हा पुढच्या जन्मी. त्या ताईंचं बोलणं ऐकून खरंच छान वाटलं. त्या ताई पण आमचा ब्लॉग बघत असतात, कारण त्या बोलल्या आम्ही न चुकता बघतो ताई. तर छान, आता मस्त सगळे इकडे कामाला लागले. संध्यात आलाय, कारण अनारसे करायला चालली घरात आणि संध्याताई माझ्या जागेवर माझी ड्युटी लागली पळत. आता आली आहे, 2 तासापासून आलोय. अजून काही कस्टमर राहिले त्याच्यामुळे नाही आज पावसाचं. इकडे प्रियांका आणि पूजा दोघीही इकडे फुलांच्या पाकळ्या करत होत्या आता डेकोरेशनसाठी.
तर सईची ही मध्ये लोडबुड चालूच होती आणि जयाताई आहे ना इकडे छान अशी शेपूची भाजी डेकोरेशनसाठी कापून देत होत्या. मी सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवलेला होता कारण की पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि सगळ्यांना चहा पिण्याची इच्छा झालेली होती. तर मी सगळ्यांना इकडे चहा ठेवला. त्यानंतर मग ताई घरात आल्या. ताईंनी अनारसे तळण्यासाठी घेतले. तर अनारसे आज गावठी तुपामध्ये तळायचे होते कारण की तेलाचे अनारसे खाल्ल्या जात नाही जास्त ना, त्यामुळं मग गावठी तुपात अनारसे तळायचे होते आज. आणि अनारशांचं पीठही मी छान म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच तयार करून घेतलेलं होतं. तर पीठ तयार करून 2 दिवस ते ठेवावं लागतं. तर छान असं तयार झालेलं होतं पीठ. आणि आता ताई इकडे मस्त अनारसे तळत आहे. तर छान मस्त जाळी पडलेली होती अनारशांना, एकदम म्हणजे एकदमच छान झालेले होते अनारसे. तर ताईंनी थोडेसे पहिले गॅसवर तळले. अनारसे तळण्यासाठी पण आहे ना भरपूर वेळ लागतो. तर मी तर आदल्या दिवशीच तयार करून ठेवणार होती अनारसे, पण अचानकच मग ठरलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे गंगेवरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी करून घ्यायचं, म्हणून मग ते म्हणजे त्याच दिवशी तळावं लागले. नाहीतर गुरुवारी करायचं होतं पहिले, तर गुरुवारी धोंडा करायचा होता म्हणून मग मी बुधवारीच अनारसे तळून ठेवणार होते. पण अचानक ठरलं की लगेच मंगळवारीच करायचं असं, म्हणून मग त्याच दिवशी अनारसे तळावं लागले कारण की अनारसे तळायला भरपूर वेळ लागतो. पूजाचं आणि साक्षीचं इकडे छान असं डेकोरेशन सुरू होतं. आणि त्यानंतर मी इकडे भज्यांचा कांदा चिरण्यासाठी घेतलेला होता. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला काही नाही काही काम आलं की कामे पटपट उरकतात. तर ताईन त्याही मला मदतीला सकाळपासून आलेलं होता. तर त्यांनाही माहिती आहे आता मी एकटी आहे, तर एकटे माणूस कुठे कुठे जाणार, काय काय करणार. तर आई असतात मदतीला. तर आईने सगळं मार्केटमधून सामान वगैरे घेऊन आलेलं होत्या. आणि इकडे पाऊस आलेला होता. तर आज आमच्याकडे पावसाचं वातावरण झालेलंच होतं, पण पुन्हा पाऊस आला होता. आणि ताई इकडे आता अनारसे तळण्यासाठी बाहेर आलेल्या होत्या. जास्त अनारसे तळायचे होते ना, मग ताईंना काही एवढं उभं राहून जमत नव्हतं, मग त्या बसून इथे खाली करत होत्या. गरम तर होणारच आहे संध्याताई आता, त्याच्यामुळे तुम्हाला थंड करायला पाऊस आलाय, नाही तर जास्त गरम झाला असतं. स्वयंपाक म्हणजे डायरेक्ट अनारसा सुद्धा चुलीवरच आहे. मस्त जाळी पडली हा पूजाचं इकडे छान असं डेकोरेशन चाललेलं होतं, पूजाचं साक्षीचं. आणि आता अनारसे आपले तयार झालेले होते. तर मी इकडे आता अनारसांचे वाण भरण्यासाठी घेतलेले होते. तर छान असे पहिले अनारसे ठेवून घेतले. तर अनारसांचे वाण हे झाकून द्यायचे असतात. आणि अजून आम्हाला आवरायचं पण होतं. त्यापूर्वी भजे म्हणजे फक्त आता भजे तळण्याचे राहिलेले होते, बाकी सगळं आवरलं होतं. पण मग भजे कसे गरम गरम तळले की छान लागतात, म्हणून मग पीठ रेडी करून ठेवलेलं होतं, फक्त करायचं बाकी होतं. आणि आईंचीही पूजा चालू होती. आणि मी आता इकडे 33 अनारसे सगळे भरून ठेवलेले होते. तर देवांचे दिलेले होते आईंनी. आता हे 2 जावयांचे झालेले होते, अजून 2 जावयांचे भरायचे होते. आणि इकडे आता आईंनी छान असे वाण झाकून दिलेले होते देवाला, पाणी वगैरे दाखवून. आणि डेकोरेशनही छान झालेलं होतं. इकडे पूजाने आणि साक्षीने मिळून दोघींनी छान असं डेकोरेशन केलेलं होतं, कारण की मला काही वेळच भेटला नाही डेकोरेशन करायला. घरातली बाकीची कामे पण असतात. ज्या दिवशी घरात कार्यक्रम असतो त्या दिवशी कोणत्याही गोष्टीला हात लागत नाही. इथे छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून अधिक मास असं नाव काढलेलं होतं. इकडे जावई वाण रांगोळीमध्ये छान असं नाव काढलेलं होतं. त्यानंतर फुलांनी सगळी डिझाईन खूप सुंदर केलेली होती. आणि चौरंग वगैरे ठेवायचे होते. तर चौरंग ठेवल्यानंतर अजूनच छान दिसत होतं, म्हणजे एक जोडप्यापुढे एक फुल असं 4 फुलं काढलेली होती. तर खूप मस्त वाटत होतं हॉलमध्ये, एकदम सुंदर. आणि ती फुलांची जी डिझाईन केली होती ना ती एकदमच छान वाटत होती. आणि आता इकडे अनारसेही छान असे भरलेले होते. आणि इकडे आता चौरंगही आणून ठेवलेले होते. चौरंगावर आहे ना छान असे ब्लाऊज पीस अंथरले होते. तर छान वाटतं असं चौरंगावर जेवण करायला. या भजे खायला आणि सासूबाईंच्या हातचे आता माझ्या हातचे. शिकली बोलायला पण शिकली. नाही थोडं तुमच्या मध्ये जाऊन बोलावं पण लागेल ना. हा बरोबर. काय म्हणते मला बोलता येत नाही, मी बोलत नाही. बरोबर बोलते तू असं मिस्टरांचं म्हणणं आहे. खूप बोलते.
भजी घेताय का गरम गरम? 2 खातो ना. घ्या घ्या. नको लय गरम नको. जयाताईंचा लुक. जयाताई येतील भाऊ येतील, एवढ्या चिंतेत. हा येतील. लाडू पुन्हा झोपला आणि सही छान रेडी झाली. अंशू ही छान अशी रेडी झाली. आमचा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आता इकडे एकेकाची एंट्री सुरू झालेली होती. तर पहिली एंट्री होती अरुणाताईंची, ते सगळ्यात मोठ्या आहे. तर म्हणजे सगळ्यात मोठी, नंतर 2 नंबर 3 नंबर जशी हे असेल तसं ते सगळे येत होते. तर अरुणाताई, आता भाऊ इथे नाही आहे, भाऊ सौदी अरेबियाला असतात. तर आता त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला होता आणि भाऊंचंही ऑप्शन केलेलं होतं आईंने. तर मोबाईलमध्येच म्हणजे टीका वगैरे लावून मग ऑप्शन केलेलं होतं. खाली बसायचं राहतं, तुम्ही परत सोप्यांवर बसले. तुम्ही ना फोन शेजारी ठेवून बस. आता एकट्या बसले. आता सगळे जावई वगैरे इकडे बसलेली होती जेवण करण्यासाठी. तर छान असं आजचं डेकोरेशन झालेलं होतं. आणि तुम्हालाही कसं वाटलं आहे आजचं डेकोरेशन नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि सगळाच कार्यक्रम खूप सुंदर झालेला होता. त्यानंतर आईंने त्यांचे वाण वगैरे देईपर्यंत आहे ना, तेजू आणि मी आम्ही दोघीजणी ताटं वगैरे करत होतो. तेजू ही आलेली होती मला मदतीला. तर इकडे ना सार वगैरे वाढून घेतला, सगळी तयारी करून घेतलेली होती. ताटं लगेच नेऊन ठेवायची होती त्यांच्यासमोर. तर खूप छान झालेला होता आजचा कार्यक्रम.
दादांनी टॉवेल टोपी टाकली, ड्रेस वगैरे दिले आणि त्यानंतर आईंनी साडी दिली, वाण दिले. भाऊ इथे नसल्यामुळे ना भाऊंना कपडे वगैरे घेतलेली होती, तर ताईंकडे दिले ते. आणि ताईंकडूनच सगळ्या साड्या खरेदी केलेल्या होत्या. तर ताईंकडे आता न्यू पॅटर्न आला आहे ना, त्यामधल्या सगळ्यांनी साड्या घेतलेल्या आहे. आणि दिवा वगैरे दिला, वाण दिले. तर सौरभला भाचा म्हणून सौरभलाही बसवायचं होतं, पण सौरभ नेमके हॉस्पिटलमध्ये आजारी असल्यामुळे मग त्यांना काही बसवलं नाही. आणि इकडे आता जयाताईंनाही साडी वगैरे दिली, भाऊंना टॉवेल टोपी टाकली. तर सगळ्यांच्या चॉईसने ड्रेस वगैरे घेऊन आलेले होते. तर छान असा कार्यक्रम झाला आज. मस्त इकडे फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू होता. पुराणे तू का काय आवर ग ₹1 चला हो मी ज्याला मी देईल ना त्याच्या खरी लक्ष्मी मीठ आलं पाहिजे पैसा अरे हा थांबा हो तुमचं दाजींला मीठ आलंय आवर ग चिकाडबाई आवर मी ओ बाबो चिकाडबाईला पण मीठ आलं बाय यांच्या ह्याच्यात मीठ 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 पैसे दाजींच्या ह्याच्यात मीठ निघालं. तर आता सगळेजण इकडे जेवण करायला बसलेले होते आणि मस्त असा आजचा आपला हा कार्यक्रम झाला. तर त्यांच्यानंतर मग सगळे चिल्लर पार्टीला मी दुसऱ्या रूममध्ये जेवण करायला बसवलं, कारण की सगळे येणार, त्यांना ओवाळायचं, वाण वगैरे द्यायचे, याला खूप वेळ होऊन जातो. मग सगळ्यांना छोटे छोटे मुलं होते, म्हणजे शिव, आरुष, अंशू, सई, ह्या सगळ्यांना मी दुसऱ्या रूममध्ये जेवण करायला बसवलं. आणि त्यानंतर आता इकडे जेवण झाल्यानंतर आहे ना आईंची ओटी भरायची होती. तर इकडे म्हणजे आता अधिक महिन्यामध्ये ना मुली आईची ओटी भरतात. तर इकडे पहिले मोठ्या ताईंनी ओटी भरून घेतली, अरुणाताईंनी. तर अरुणाताईंनी ही छान अशा साड्या घेतली आईंना. तर सगळ्यांनी छान छान अशा साड्या घेतल्या आईंना. तर अरुणाताईंकडूनच घेतल्या. आईंना सुळसुळीतमधल्याच साड्या जास्त आवडतात. तर त्याच पॅटर्नमध्ये ना सगळ्यांनी अरुणाताईंकडून साड्या घेतल्या आहे.
शेवट जयाताईंनी साडी दिली. नंतर इकडे सगळ्यांनी छान छान असे फोटो काढले. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. आले का तुम्ही सगळे आता? टाइम चालू मग अशी कसा होता, आता कसा लई थकलाय आता. हा ना, सकाळी 9ला चमकतीचं स्वयंपाक ते आवरलं, लगेच काही इकडे आलो, इकडचं आवरलं. माहिती नाही रात्रीची. हा थकलाय. सूर्य कधी आहे